जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। आज आपण आहोत महाराष्ट्र राज्य पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात निगडी येथील भक्तिशक्ती चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती स्मारकापाशी। आज अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने आपण या भव्य सोहळ्याचे चित्रीकरण करत आहोत। पाहू शकता खूप मोठ्या लोकसंख्येने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जनसमुदाय येथे एकत्रित आला आहे। प्रचंड उत्साहात, जल्लोषात आणि वाजत गाजत या ठिकाणी जयंती साजरी होत आहे। भव्य मिरवणुका येत आहेत आणि डीजेच्या तालावर लोक आनंदाने नाचत आहेत। स्मारकाच्या बाजूलाच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात चित्रपट क्षेत्रातील गाणी आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी गीते सादर केली जात आहेत। हे आहे आपल्या लाडक्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे सुंदर स्मारक। या स्मारकाच्या आजूबाजूला सुंदर बाग आणि रंगीबेरंगी फुले आहेत। स्मारकाच्या चारही बाजूने कारंजे सुरू आहेत, ज्यातील पाणी पायऱ्यांवरून हळूहळू खाली उतरताना पाहणे एक मनमोहक दृश्य आहे। या ठिकाणी गर्दी असूनही निगडी पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवलेली आहे, ज्यामुळे कोणत्याही अनुचित प्रकार घडलेला नाही। आता आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर एक नजर टाकूया। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे। यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला। अण्णाभाऊंचे जीवन संघर्षाने भरलेले होते। त्यांना केवळ 1.5 दिवस शाळेत जाण्याची संधी मिळाली, पण त्यांनी स्वतःच्या बळावर शिक्षण घेतले आणि प्रचंड ज्ञान मिळवले। 1944 साली त्यांनी लाल बावटा कलापथक ची स्थापना केली आणि त्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य सुरू केले। संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यांच्या पोवाड्यांनी आणि गाण्यांनी जनतेला एकत्र आणले। 1948 साली अण्णाभाऊंनी स्टार्लिंग ब्राऊनचा पोवाडा लिहिला, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजला। अण्णाभाऊ साठे यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर रशियामध्ये भारतीय संस्कृतीचा प्रचार करून दिला किंवा रशियामध्ये भारतीय संस्कृतीचा परिचय करून दिला। अण्णाभाऊंच्या काही प्रमुख साहित्यकृती आपण पाहूयात। अण्णाभाऊ साठे यांनी 35 कादंबऱ्या, अनेक लोकनाट्ये, कथा आणि पोवाडे लिहिले। त्यांच्या काही गाजलेल्या कलाकृती या आपण पाहूयात। फकीरा 1959 साली ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी आहे, ज्याला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला। वैजयंता 1960 मध्ये प्रकाशित झाली। एका तमाशा कलावंतिनीच्या जीवनावर आधारित ही एक प्रभावी कादंबरी आहे। चिखलातील कमळ 1963 समाजातील उपेक्षित वर्गाच्या संघर्षाची कथा ही महाविद्यालयीन शिक्षण पाठ्यक्रमात शिकवली जात होती किंवा आजही शिकवली जात आहे। अग्निदिव्य 1958 एका लढावय्या महिलेची संघर्षगाथा। वारण्याचा वाघ 1966 ग्रामीण जीवनावरील एक लोकप्रिय कादंबरी। वारण्याचा वाघ या कादंबरीवरती एक मराठी चित्रपटही काढलेला आहे, तो आपण जरूर पाहावा। रानबोका 1950 समाजातील एका दुर्लक्षित वर्गाचे वास्तववादी चित्रण करणारी ही कादंबरी आहे। अपघात 1957 समाजातील विषमतेवर प्रहार करणारी एक कादंबरी। या साहित्यकृतीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे
यांनी समाजातील उपेक्षित आणि गरीब लोकांच्या वेदना, संघर्ष आणि त्यांच्यातील जिद्द प्रभावीपणे मांडली. त्यांच्यामुळे ते खऱ्या अर्थाने लोककवी, लोकसाहित्यिक आणि लोकशाहीर बनले. जयंतीच्या या मंगलमयी प्रसंगी आपण सर्वजण त्यांच्या कार्याला आदराने वंदन करूया. अण्णाभाऊंच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग आपण या क्षणी पाहूया. अण्णाभाऊ साठे यांचे जीवन हे केवळ साहित्य आणि राजकारण यापुरते मर्यादित नव्हते. त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख करून देतात. फकिरा कादंबरीचा अनुभव. फकिरा कादंबरी लिहिताना अण्णाभाऊ साठे यांना अत्यंत गरिबीचा सामना करावा लागला. अनेकदा त्यांना दिवसभर काहीही खायला मिळत नसे, तरीही ते लिखाण करत राहिले. फकीराचे काही भाग त्यांनी फुटपाथवर बसून लिहिले. ही कादंबरी पूर्ण झाल्यावर ती एका वृत्तपत्राच्या स्पर्धेत पाठवण्यासाठी त्यांच्याकडे पोस्टाचे तिकीट विकत घ्यायलाही पैसे नव्हते. एका मित्राकडून उधार घेऊन त्यांनी ती पाठवली आणि त्याच कादंबरीला पुढे राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. माणुसकीचा आदर्श. एकदा मुंबईत एका कार्यक्रमासाठी अण्णाभाऊ साठे यांना मानधनापोटी मोठी रक्कम मिळाली. त्यांच्यासोबत असणाऱ्या एका तरुण कार्यकर्त्याला रात्री जेवण मिळाले नव्हते. अण्णाभाऊंनी आपल्या जवळचे सर्व पैसे त्याला दिले आणि स्वतः उपाशी राहिले. त्यांच्या या कृतीतून त्यांची गरिबाप्रती असलेली सहानुभूती आणि माणुसकी दिसून येते. रशियन दौऱ्याचा अनुभव. 1961 मध्ये सोव्हिएत रशियन यांनी त्यांना आमंत्रण दिले होते. तेथे त्यांच्या कार्याचा गौरव झाला, पण त्यांच्यासाठी सर्वात अभिमानास्पद क्षण तो होता जेव्हा रशियातील लोकांनी त्यांना विचारले, तुम्ही इतके संघर्षमय जीवन जगूनही इतके मोठे साहित्य कसे निर्माण केले? त्यावर अण्णाभाऊ म्हणाले, मी माझा समाज आणि माझ्या देशातील गरीब पाहिले, त्यामुळे मी लिहू शकलो. त्यांच्या या उत्तराने तेथील सर्वजण प्रभावित झाले. अण्णाभाऊ साठे यांच्या कमी प्रसिद्ध पण महत्त्वाच्या कादंबऱ्या. अण्णाभाऊ साठे यांनी फकिरा आणि वैजयंता यासारख्या गाजलेल्या कादंबऱ्याबरोबरच इतर अनेक महत्त्वाच्या कादंबऱ्या लिहिल्या, ज्या त्यांच्या प्रतिभेची खोली दाखवतात. त्यातली पहिली पहा, आवडी. 1965. दुष्काळग्रस्त भागातील लोकांच्या वेदना, संघर्ष आणि जगण्याची धडपड यावर आधारित ही एक भावूक कादंबरी आहे. यात दुष्काळाच्या काळात माणुसकी कशी टिकून राहते याचे हृदयस्पर्शी चित्रण केले आहे. दुसरी, गुलाम. 1960. ग्रामीण भारतातील सावकारी पद्धती आणि त्यातून निर्माण होणारे सामाजिक गुलामगिरी यावर ही कादंबरी प्रकाश टाकते. तिसरी आहे, पाझर. 1962. समाजातील एका उपेक्षित वर्गातील स्त्रियांच्या आत्मसन्मानाची आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची कथा या कादंबरीतून त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. मूर्ती. 1965. समाजात निर्माण होणाऱ्या धार्मिक तेढ आणि माणसाच्या श्रद्धा कशा बदलतात याचे वास्तववादी चित्रण यामध्ये करण्यात आलेले आहे. रत्ना. 1952. एका तरुण मुलीच्या प्रेमाची आणि त्या प्रेमाला मिळणाऱ्या सामाजिक विरोधाची ही कथा आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कोणकोणते प्रमुख साहित्य रचना केलेली आहे आपण पाहूया. कादंबऱ्या: 1 फकीरा, 2 वैजयंता, 3 चिखलातील कमळ, 4 अग्निदिव्य, 5 वारण्याचा वाहक, 6 रानबोका, 7 अपघात, 8 आवडी, 9 गुलाम, 10 पाजर, 11 मूर्ती, 12 रत्ना, 13 डोळ्यातील वादळे, 14 चित्रा. 15वी कादंबरी पहा, माकडीचा मळा. 16 अहंकार, 17 इमानदार. 18वी कादंबरी आहे अल्पवयीन. 19 अलगूज. 20 कृष्णाकाठच्या कथा. 21 गरजा जय जयकार. 22 पुन्हा रानबोका, मला वाटतं हा तिची दुसरी आवृत्ती असावी. 23 पिसाळलेला माणूस. 24 माझी मुंबई. 25 लाडी. 26 पोलादी माणूस. 27 गुन्हा. 28 बेघर. 29 नवी दिल्लीचा पोवाडा. आणि 30वी महार मांग समाजातील काही व्यक्तींच्या माहिती. ही कादंबरी नसून सामाजिक लेखनाचा एक भाग आहे. आता आपण त्यांचे कथासंग्रह पाहूया. पहिला कथासंग्रह आहे गजाड. दुसरा कुळवाडा. तिसरा चित्रांगण. तिसरा कथासंग्रह चिरांग नगरची भिंत. चौथा सावळ्याचा वाडा. 5वा निवडणुकीतील उमेदवार. लोकनाट्य पाहूया. पहिला अकलीची गोष्ट. दुसरी बेकायदेशीर. तिसरी शेठजीची इमान. 4थं माझं गाव. 5वं दारिद्र्याचा बळी. 6वं इमानदार. पोवाडे पहा. स्टायलिन ग्राउंडचा पोवाडा. दुसरा महाराष्ट्राची परंपरा. तिसरा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. 5वा पंजाब दिल्लीचा पोवाडा. 4था आणि 5वा बघा शेवटी कामगार चळवळीतील पोवाडा. प्रवास वर्णन. माझा रशियाचा प्रवास वर्णन खूप प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त अनेक गाणी, लावण्या आणि स्फोटक कथा लिहिल्या आहेत. या यादी लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार जगताप साहेब या ठिकाणी आले होते. त्यांनी समाजाला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या व समाजाला सुंदर असं प्रबोधनही केलं. आपण हे पुढे पाहूया व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेऊया. शंकर भाऊ जगताप साहेब यांचं आगमन झालं. त्यांच्या मनापासून स्वागत. यांचा सन्मान महानगरपालिकेच्या वतीने त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात येतो आहे. सर्वांना सभेचे संयोजन भाऊ बांधे जय लहूजी. विविध क्षेत्रातील या ठिकाणी शिवाजी महाराज की महिला मंडळांचं बाबासाहेब उपस्थिती आहे. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. आपण सगळेजण साहित्यकारांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं आज आपण सगळे उपस्थित त्यांच्याकडून शिकवून मिळते आणि समाजाचे कसं करावं. ज्यांचं शिक्षण झालेलं नसताना सुद्धा वाटेगाव सारख्या खेडेगावात त्यांचा जन्म झाला आणि प्रामाणिक मुंबईला गेल्यानंतर इंग्रजी असेल, मराठी असेल, हिंदी भाषेवर हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं काम राहिलेलं आहे आणि त्यांचं काम त्यांच्या
साहित्यामधून आपण पाहिलं तर फकीरासारखी त्यांची कादंबरी ही जगप्रसिद्ध झाली. महाराष्ट्र शासनाने त्याला पुरस्कार पण दिलेला आहे. सम्राट आणि अशा अनेक त्यांच्या कादंबऱ्या असतील, कथा असतील, लेखक कोणी आवाजलेले होते, कवी मनाचे होते. अशा या महान व्यक्तीच्या या जयंतीच्या निमित्तानं आपण या उत्सवाच्या समितीच्या वतीनं जो काही माझा सत्कार झाला त्याबद्दल आम्ही समितीचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, त्यांचे सर्व कार्यकर्ते असेल, या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो. आणि आपण सर्वांनी त्यांच्या शिकवणी सांगितलेल्या समाजाच्या प्रती केलेलं काम राखेंचा धन्यवाद. बारणे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. राम भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. संत समागम, संत समागम, संत समागम, संत समागम करे निरंतर, संत समागम करे निरंतर. जग से हो उपरा, जग से हो उपरा. ब्रह्मानंद परम पद पावे, ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे. मन होवे निष्काम, मनवा मन होवे निष्काम. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. राम नाम सुख, राम नाम सुख, राम नाम सुखधाम. मोठ्या थाटामाटामध्ये शाही सोहळ्यामध्ये आज साजरी करतोय. आजच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला आपण संधी दिली त्याबद्दल पुरुष एकदा राजू नागपूर वर्गस्टॉप म्युझिक लवर शॉपिंग आम्ही मनापासून आपल्या सर्वांचे आभारी आहे. आणि एक आजच्या कार्यक्रमातला आपल्या उपस्थित सर्वांचं सांगीतिक स्वागत आता आम्ही करतो. भव्य वाद्यवृंदासह हा कार्यक्रम आम्ही आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो. आणि ते म्हणतात की जिस दिन इन आंखों को आप सभी का दीदार हो जाता है, जिस दिन इन आंखों को आप सभी का दीदार हो जाता है, दिन चाहे कोई भी हो वो त्योहार हो जाता है. आज का दिन हमारे लिए त्योहार से कम नाही आहे. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी सणासारखा आहे. आणि हा सण बाकीच्या वर्षभरात जेवढे सण होतात त्या सर्व सणांचा एका बाजूला ठेवायचा. आणि आजचा हा जो सण आहे लोकशाहींचा जन्मदिवस जयंती आपण अतिशय मोठ्या थाटात उत्सवासारखे साजरे करतोय. व ते सर्वांनाच लोकशाहींच्या 105व्या जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या सर्वांचं सांगीतिक स्वागत एक जबरदस्त म्युझिकल परफॉर्मन्स.
पीछे हट जाएगा समंदर का किनारा, जब सब दुनिया में गूंजेगा हमारा जय लहू जी का नारा। बोलो जय लहू जी। आजच्या कार्यक्रमामध्ये लोकशाहीर डॉक्टर अनुभव साठे यांना मानवंदना देण्यासाठी सर्वांचे लाडके कलाकार गुणाजी आले, त्यांचं एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया। मानवंदना देऊन आजच्या या कार्यक्रमाच्या खऱ्या अर्थानं सुरुवात शुभारंभ आपण करतोय। सर्वांच्या खास आग्रह असतो या ठिकाणी सर्वप्रथम उपस्थित सर्व बंधू भगिनींना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंती निमित्त कोटी कोटी शुभेच्छा देऊन या साहित्य रत्नास ही पहिली मानवंदना या कार्यक्रमाच्या माध्यमातून
कोटी अण्णा भाऊ प्रणाम कोटी कोटी लोकशाहीला प्रणाम कोटी कोटी धन्य झालो आज मी चरणी लागूनी वंदन करतो साक्षी घेऊनी धन्य झालो आज मी चरणी लागूनी वंदन करतो साक्षी घेऊनी आता जगेल मी असा फक्त समाजाच्यासाठी आता जगेल मी असा फक्त समाजाच्यासाठी साडी ओढून नाती कोटी प्रणाम कोटी कोटी अण्णा भाऊ प्रणाम कोटी कोटी लोकशाहीला अण्णा भाऊ प्रणाम कोटी कोटी
मी आशा करतो की आपणास हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओला सर्वप्रथम सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.